समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज। संपादक शशिकांत राजवंत। मिरजेत ईद उल अजहाची नमाज अदा करण्यासाठी मोठ्या संख्येने मुस्लिम समाज बांधवांनी मिरज येथील शाही ईदगाह येथे सामूहिक नमाज अदा केले। यावेळी नमाज पठण हाफिज निजामुद्दीन संदीनी केले। धार्मिक विधी प्रवचन खुतबा पठण मोहम्मद जयद खतीब यांनी केले। बायन ब्रुहनुद्दीन खतीब व मुफ्ती मोहम्मद सुफिया यांनी केले। यावेळी मुबारक खतीब उपस्थित होते। देखरेख, साफसफाई, पाण्याची व्यवस्था शाही ईदगाह ट्रस्टचे मेहबूब अली मनेर व त्यांचे सहकारी यांनी केली। विविध सामाजिक संघटनांकडून चॉकलेट, बिस्किट व गुलाबपुष्प देऊन मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देण्यात आला। तसेच यावेळी मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देण्याकरिता सांगली जिल्हा पोलीस उपाध्यक्ष प्रवीण गिल्डा, मिरज शहर गांधी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुधीर भालेराव, नगरसेवक गजानन कल्लोळी, जनसुराज्य पक्षाचे युवक महाराष्ट्र अध्यक्ष सुमित कदम, शिवसेना उबाटा गटाचे सिद्धार्थ जाधव, उद्योजक सीआर सांगलीकर, भीम आर्मी संविधान रक्षक बलाचे संस्थापक जैलाब्दीन शेख, वंचित बहुजन आघाडीचे इंद्रजित घाटगे, डॉक्टर महेश कुमार कांबळे, शिवसेना गुंठेवारी समितीचे विजय बल्लारी, भीम आर्मी संविधान रक्षक बलाचे सांगली जिल्हाध्यक्ष जमीर शेख, हजरत टिपू सुलतान जयंती महोत्सव समितीचे नासिर शेख, सामाजिक कार्यकर्ते राकेश कोळेकर, उमर फारुक चौगुले, सलीम कनवाडकर, साद गवंडी, इलियास शेख, गोगा बागवान सहित विविध क्षेत्रातील मान्यवरांनी, सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी तसेच अनेक हिंदू बांधवांनी उपस्थित राहून गळाभेट करून मुस्लिम बांधवांना ईद उल अजहाच्या शुभेच्छा दिल्या। मिरज शहर हे विविधतेतून एकता व एकतेचे प्रतीक आहे, हे सर्व मिरजकरांनी या ईद निमित्त दाखवून दिले। याचा बोध सर्व भारतीयांनी घ्यावे असे कार्य सर्वधर्मीय कार्यकर्त्यांनी मिरजेत केले। यावेळी प्रार्थना करताना मौलाना म्हणाले की देशामध्ये सुख, शांती, समृद्धी लाभो, देश प्रगतीपथावर जाओ, जगात भारत देश बलाढ्य शक्ती म्हणून नावलौकिक व्हावे अशी अल्लाहचरणी प्रार्थना करण्यात आली। मिरज येथील शाही ईदगाह येथे नमाज अदा करून मौलानांनी ईद उल अजहाचे सर्व भारतीयांना शुभेच्छा दिल्या। बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाच्या वतीने शाही ईदगाह परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता। महापालिकेकडून स्वच्छतेचे चोख नियोजन करण्यात आले होते। त्याबद्दल मुस्लिम समाजाच्या वतीने पोलीस प्रशासन व महापालिकेचे आभार मानण्यात आले। अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि बरकातुहू। शाही ईदगाह और जामा मस्जिद इंतजाम कमेटी की जानिब से सभी देशवासियों को ईद उल अज़हा बकरीद ईद की बधाई देता हूँ। कुर्बानी का जो आज की जो दिन है, सही मायनों में हमें भी अपने देश के लिए, अपने पूरे मुल्क के लिए कुर्बान होना पड़े, तो ये ट्रस्ट की जानिब से हम सब इल्तिजा करते हैं कि हर एक शख्स इस कुर्बानी की अहमियत को समझकर इस देश की तरक्की में हाथभार लगाए। आमीन। सर्व भारतीयांना ईद उल अजहाच्या हार्दिक शुभेच्छा। आज मिरजेमध्ये लाखोच्या संख्येने मुस्लिम बांधवांनी शाही ईदगाह मैदानावर मस्जिदीमध्ये नमाज पठण केलं। या नमाज पठण करण्यासाठी विविध भागातून मिरजेतून लोक आले, मुस्लिम समाजाचे लोक आले आणि ईद बकरीद ईदचा कुर्बानीचा खास अर्थ असा होतो की आपण समर्पित होणे, त्याग करणे, आपल्या वाईट भावना त्याग करून देवासमोर आपण नतमस्तक होणे, देवाने जे जे आपल्याला सांगितलं आहे माणसाच्या उद्धारासाठी ते करणे। आणि आज इथे शाही ईदगाहवर लाखो मुसलमानाने देशाच्या प्रगतीसाठी, शांततेसाठी, एकात्मतेसाठी, बंधुभावासाठी प्रार्थना केली आणि पोलीस प्रशासन असेल, महापालिका प्रशासन असेल आणि मिरज ईदगाह कमिटी असेल, चांगल्या पद्धतीने बंदोबस्त, चांगल्या पद्धतीने व्यवस्थापन केलेले होते। तसेच आज या मुस्लिम समाजाच्या ईदसाठी हजारो हिंदू बांधवांनी इथं येऊन गुलाबपुष्प, चॉकलेट, बिस्किटे वाटून इथं आम्हाला शुभेच्छा दिली। एकात्मता काय असते हे मिरजेत येऊन बघावं। विविधतेतून एकता देण्याचा संदेश मिरज शहर हे खाजा बाबा गेले 700 वर्षापासून हे करत आहे आणि त्याचीच विचारधाराने आमच्या पैगंबराची विचारधारा घेऊन आज आम्ही शांततेचा संदेश देत आहे। जय हिंद, जय भारत। क्रांती सूर्य न्यूज। संपादक शशिकांत राजवंत।
सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका.